स्पर्धा परीक्षेची तयारी करताना IBPS पॅटर्न काय आहे हा आपण मागच्या लेक्चर मध्ये बघितलेला आहे। आता IBPS या सिरीज मध्ये आपल्याला एक्झाम भरपूर आहेत, कोणत्या कोणत्या आहेत, महाजनको, त्यानंतर टेटची आणि त्याच्यानंतर आदिवासी विभाग। तर अशा सगळ्या एक्झाम मध्ये जो काही कॉमन सिलेबस आहे, जो बँकिंगच्या एक्झामला फॉलो केलेला आहे, बँकिंगच्या एक्झाम मध्ये जे काही प्रश्न आहेत तेच प्रश्न IBPS पॅटर्न मध्ये आहेत आणि तोच पॅटर्न तुम्हाला या येणाऱ्या एक्झाम मध्ये दिसणार आहे। तो एक मागचा एक व्हिडिओ जो आहे तो आपला पझलवर होता आणि सर्वात जास्त टेटवर, आता टेटचा जर समजा विचार केला तर टेटच्या 2023च्या पेपर मध्ये गणितामध्ये सर्वात जास्त प्रश्न म्हणजे 150 प्लस प्रश्न जे आहेत ते आलेले आहेत पदावली म्हणजे सिम्प्लिफिकेशन। ठीक आहे, दिसायला एकदम सोपा असा टॉपिक आहे, पण त्याच्यामध्ये जर समजा काही बेसिक कन्सेप्ट जर माहित नसतील, संकल्पना माहित नसेल तर तुमचे उत्तर चुकू शकतात। ठीक आहे, तर मग या सगळ्या गोष्टीचा विचार करता पदावलीवर आपण जास्तीत जास्त लेक्चर बघणार आहे आणि त्यातच आपली ही जी बॅच आहे, जर समजा कालचं लेक्चर आवडलं असेल पझलचं, आजचं एक लेक्चर बघा, अजून एक दोन लेक्चर बघा आणि तुम्हाला वाटलं असेल की हाच सिलेबस मला एक्झामला पडणार आहे आणि याच सिलेबसवर मला तयारी भरपूर करायची आहे आणि कन्सेप्ट पण क्लिअर तर कुठल्याही प्रकारचा विचार न करता मॅथ्स बाय सचिन सर हे ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि त्या टेटची बॅच जी आहे ते तुम्ही परचेस करू शकता। ओके, आणि त्याच्यानंतर महाजनको पण आहे आणि आदिवासी विभागची सेपरेट बॅच केली नाही, तुम्ही टेटची किंवा महाजनकोची कोणती पण बॅच परचेस करू शकता। ओके, तर जास्त वेळ न घालता हाय हॅलो हाऊ आर यू या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहित आहेत, डायरेक्ट कंटेंटला सुरुवात करूया बघा। येस, हा पहिला प्रश्न बघा, 24 गुणिले 114 भागिले 19 मायनस क्वेश्चन मार्क म्हणजे क्वेश्चन मार्कच्या ठिकाणची किंमत तुम्हाला काढायची आहे इक्वल टू 312 भागिले 13। तर आता सांगा मित्रांनो की बोडोमासचा जे नियम आहे तो तुम्हाला सगळ्यांना माहित असेलच आणि नसेल तरी मला माहित आहे असं समजून सांगतो, कारण तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे की पहिले भागाकार देन गुणाकार मग बेरीज आणि वजाबाकी दोघांपैकी तुम्ही काही पण करू शकता। ठीक आहे, आणि प्रश्न आलाय SBI PO। ठीक आहे, बँकिंगचा सिलेबस जो आहे तो सेम तुम्हाला IBPS ला येणार आहे। तर मग सांगा आता काय येईल याचं उत्तर। येस, व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि क्वेश्चनचं सोल्युशन काढायचं आहे। तर बघा 24 गुणिले 114 भागिले 19 वजा x बरोबर आहे 312 भागिले 13। आता सर्वात पहिले की ज्यावेळेस तुम्हाला बोडोमासचा प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे त्यावेळेस तुम्हाला असं वाटू शकते की या ठिकाणी की 114 लाच 19 ने भागायचं आहे। तसं नाही मित्रांनो, की जर समजा भागाकाराची प्रक्रिया जर एखाद्या गुणाकारासोबत होत असेल तर तुम्ही दोघांपैकी कोणत्याही संख्येला भाग देऊ शकता। आता या प्रश्नामध्ये 119 ला 19 ने 114 ला 19 ने भाग जातो, पण जर इन केस समजा भाग गेलाच नाही तर तुम्ही याच्या अलीकडच्या गुणाकाराच्या संख्येला पण भाग देऊ शकता। जसं की बघा एक उदाहरणामध्ये तुम्हाला सांगितलं की 49 गुणिले 36 भागिले 7 आहे। तर याचा अर्थ असा नाही की म्हणजे 36 ला 7 ने भाग द्यायचा आहे, म्हणजे 7 ने भाग जाणारी संख्या फक्त 36च आहे असं नाहीये, तुम्ही या 7 ने वरच्या गुणाकारातल्या कोणत्याही संख्येला भाग देऊ शकता। म्हणजे ही भागाकारातले जे 7 आहेत ते एकासाठी नाही, ते दोघांसाठी पण असणार आहे। ठीक आहे, तर मग बघा काय याचं उत्तर, 24 गुणिले 114 भागिले 19 मायनस x बरोबर 312 भागिले 13। 19 ने भाग द्या, 19 सख 114, 24 सख 144 वजा x बरोबर आहे 13 दोन्ही 26, 5 राहिले 13 चौक 52, तर 144। आता हे मायनस वाले x उजव्या साईडला जातील आणि ते प्लस होतील आणि 24 जे आहे ते प्लस वाले, तर काही नाही म्हणजे प्लस आहे, ते प्लस 24 डाव्या साईडला मायनस होतील बरोबर आहे x। तर 144 मधून 24 गेले, उत्तर आहे 120, पर्याय क्रमांक 5। ठीक आहे, थोडं स्पीड मध्ये घेण्याचं कारण असं आहे की लेवल तुमची IBPS ची आहे आणि याचा अर्थ असा आहे की तुम्ही ऑलरेडी सगळ्या गोष्टी तुम्हाला माहित आहेत। एक तर तुम्ही शिक्षक म्हणून पहिलेच नावाज दिले आहात, सर म्हणून नावाज दिले आहात, म्हणजे तुम्हाला सगळ्या काही गोष्टी बेसिक काही सांगायची गरज नाही, स्लो मध्ये घ्यायची गरज नाहीये, नंबर ऑफ क्वेश्चन्स आपले जास्त झाले पाहिजे। येस, नेक्स्ट क्वेश्चन काय वाटते,
येईल ताबडतोब आन्सर, यायलाच पाहिजे. यावर्षी टेट जर समजा क्रॅक करायचे असेल तर मिनिमम धरून चला बघा 7 ते 8 प्रश्न, 5 पासून ते 10 पर्यंतचे प्रश्न, 5 ते 10च्या रेंज मध्ये तुम्हाला या टाईपचे पदावलीचे प्रश्न हमखास पडणार म्हणजे पडणार. आणि नशीब जर जोरात असेल तर 15 प्रश्न पण तुम्हाला एक्झामला येऊ शकतात बघा. येस, काय येईल सांगा? 5चा वर्ग, 5चा वर्ग गुणिले 14 प्लस 1450 भागिले 5 बरोबर आहे 1998 भागिले आहे एक्स. ठीक आहे, भागिले एक्स. मी डायरेक्ट काय करतो, एक स्टेप इथं मिस करतो किंवा एक स्टेप वाचवतो आणि इथं डायरेक्ट भागिले एक्स करतो. येस, भागाकाराच्या प्रक्रियेमध्ये जर वर गुणाकार असेल तर तुम्ही भागाकार करू शकता, अदरवाईज काय असणार, सेपरेट सेपरेट पण तुम्ही भागाकार करू शकता. येस, आलं उत्तर? येस, व्हेरी गुड. एवढी स्पीड तर पाहिजेच बघा. काय आहे? 5चा वर्ग. आता पहिले गुणाकाराची प्रक्रिया, पहिले गुणाकार झाला पाहिजे आणि देन नंतर यांचा जो गुणाकार आहे त्याची बेरीज 1450 संग झाली पाहिजे आणि मग तुम्ही 5 ने भाग देऊ शकता. सांगा, 5चा वर्ग 25, 25 गुणिले 14, 250 प्लस 100, 250 प्लस 100 350, 25 चोक 100, हात चालले 10, 25 एक 25 आणि 10 35, 350 अधिक 1450 भागिले आहे 5. तर उत्तर किती आले बघा? 0, 5 5 10, 4 3 7 1 8 भागिले 5, म्हणजे हे होत आहे तुमचे 36, 360. आणि उजव्या साईडला काय कार्यक्रम चालू आहे? उजव्या साईडला आहे तुमचा 1998 भागिले आहे एक्स, 1998 भागिले एक्स. क्लिअर? मग आता चेक करा या ठिकाणी की आपल्याला नेहमी किंमत काढायची असते एक्स ची. तर एक्स ची किंमत काढत असताना चेक करा की एक्स एक तर प्लस मध्ये पाहिजे किंवा एक्स गुणाकारात पाहिजे. बरोबर, एक्स एक तर प्लस मध्ये पाहिजे किंवा एक्स गुणाकारात पाहिजे. तर हा जर एक्स जर गुणाकारात घ्यायचा म्हणलं तर या एक्स ला इकडे डाव्या साईडला घ्या, म्हणजे एक्स ची किंमत जी आहे ते 1998 भागिले जे आहे ते 360 आहे. क्लिअर? मग सर आता 360, आता एवढी मोठी संख्या दिसत आहे की संख्येला कोणत्या संख्येनं भाग द्यायचा आहे? डिव्हिजिबिलिटी रूल जे आहे कसोटी तुम्हाला पाठच पाहिजे बघा. नजरेमध्ये ओळखता आलं पाहिजे की 36 कोणाच्या पाड्यात आहे. सर मी सांगू का? सांग बापू काय आहे? 2. अरे बाबा, 2ची कसोटी जी आहे ते अंगणवाडी बालवाडीचं काम आहे, एलकेजी युकेजीचं काम आहे. आपल्याला सगळ्यात हायेस्ट जे आहे 36 कोणाच्या पाड्यात आहे? 36 18च्या पाड्यात आहे, 36 9च्या पाड्यात आहे. मग दोघांपैकी कसोटी कोणाची माहित आहे? 9ची कसोटी. आणि 9 काय सांगते की अशा कंडिशनला एक नंबर बघायचा आणि 1 2 3 4 5 6 7 8 9 11 13 इथपर्यंतच्या कसोट्या लगेच समजलं पाहिजे की 36 ही संख्या 9च्या पाड्यात आहे, तर वरच्या संख्येला 9 ने भाग जातो का बघा. मग वरच्या संख्येला 9 ने भाग जाण्यासाठी सगळे अंक 9 दिसत का बघा? 9 9 आणि 8 आणि 1 9 आहे या ठिकाणी. तर याचा अर्थ असा आहे की या संख्येला 9 ने भाग जातो. 9 चोक 36, 9 दोन्ही 18, 9 दोन्ही 18, 9 दोन्ही 18, 2 ने भाग द्या, 2 20 40 आहे, बे एक बे बे एक बे बे एक बे म्हणजे किती असेल? 111/20, 111/20. मग आता चेक करा की 111/20 म्हणल्यानंतर 111 ही संख्या 20च्या 5 पटच्या जवळपास आहे, 5 पट. बरोबर? मग 5 पटच्या जवळपास म्हणल्यानंतर एक आन्सर कॅन्सल आहे, 2 आन्सर कॅन्सल आहे, 3 आन्सर कॅन्सल आहे, कारण हे 50 पट व्हायले. तर आपल्याला पाहिजे 5 पट पाहिजे. मग आता चेक करा, यातून जर समजा तुम्हाला या ठिकाणी जर प्रॉब्लेम आला असेल त्याला काय करा बघा, 111ला 20 ने भाग द्या. सुरुवातीला ज्यावेळेस तुम्ही प्रॅक्टिस करता, बरोबर, अभ्यास जास्त झाला नसेल तर तुम्ही असं कोपऱ्यात जाऊ शकता, पण असं कोपऱ्यात जाणं चांगले लक्षण नाही येतं. बरोबर? तर 20/5 100, 20/5 100 राहिले 11. आता सांगा 11 या संख्येला 20 ने भाग जात नाही. बरोबर? 11 या संख्येला 20 ने भागत नाही, कारण लहान संख्येला मोठ्या संख्येनं भाग जात नाही. तर आपण दिला दशांश, दशांश दिला की ऑटोमॅटिक 0 ऍड झाला. मग द्यावा काय असणार? 20/5 100. बरोबर? मग परत काय असणार? इथे 10 राहिले आणि ऑटोमॅटिक पुढे 0 येणार आहे. 20/5 100, 5.55 पर्याय क्रमांक 1. राईट?
5.55 हे असणारे आन्सर पर्याय क्रमांक 1. 5.55. क्लिअर आहे. चला पुढे नेक्स्ट प्रश्न. काय सोपेवाले प्रश्न मी ते स्किप करणार आहे बरं. ठीक आहे. डीटीपी वाल्याला सांगितलं होतं की आयपीएसच्या माझी जी फाईल आहे त्या फाईल मधले थोडेसे सोपे थोडेसे ऍडव्हान्स लेवलचे प्रश्न घ्या. तर भावने 2-4 प्रश्न इतके सोपे टाकले तर त्याची गरज पण नाही बघा. येस. आता हा अपूर्णांकाचा प्रश्न. अपूर्णांकाचा प्रश्न काय सांगते बघा. 1.1/3 प्लस 2.1/6 मायनस 3.1/9 बरोबर आहे 1/x आहे. 1/x आहे. क्लिअर. तर मग आता या प्रश्नाला सॉल्व्ह कसं करायचं बघा. एक तर तुम्ही ट्रॅडिशनल मेथडनं पण सॉल्व्ह करू शकता. जसं की बघा 3 × 3 अधिक 1 तर हे झाले 4/3. त्यानंतर 6 × 12 अधिक 1 हे झाले 13/6. ओके. त्यानंतर 9 × 27. आता मित्रांनो या ठिकाणी मायनस राहू द्या किंवा प्लस राहू द्या. मायनस किंवा प्लस राहू द्या. इथं तुमचं 9 × 27 मायनस 1 नाही करायचं. इथं प्लस असणार आहे. 9 × 27 आणि प्लस 1 28 असणार आहे. 26/9 येणार नाहीये. 28/9 असेल पण याच्या पहिले मायनस चिन्ह असणार आहे. 28/9 आणि मग या सगळ्यांची बेरीज करायची वजाबाकी करायची. पण हे थोडंसं काय असेल की तुम्हाला टाइम लागू शकते या ठिकाणी. कारण का असं आहे की ज्यावेळेस तुम्ही या संख्येचा एलसीएम घेसाल आणि वर मल्टिप्लाय करसाल तेव्हा तुमचं कॅल्क्युलेशन वाढत जाईल. तर बेटर वे असणार की या प्रश्नाला सॉल्व्ह करण्यासाठी जे पूर्ण संख्या आहेत कोणत्या 1, 2 आणि 3 यांना साईडला घ्या. आता आपलं पहिलं लेक्चर आहे सिम्प्लिफिकेशनचं. थोडक्यात तुम्हाला सांगतो की जर समजा खूपच नवीन असेल आपल्याला जास्त माहिती नाहीये तर तुम्ही काय करायचं बघा. याची सेपरेट मांडणी करा. 1 अधिक 1/3 त्यानंतर प्लस 2 अधिक 1/6 मायनस 3 प्लस 1/9 बरोबर आहे 1/x. म्हणजे याचा अर्थ असा आहे की ही जी बॉन्डिंग आहे 3 1/9 तर याचा अर्थ असा आहे की 3 ही संख्या पूर्ण आहे प्लस 1/9 आहे. आणि मग काय करायचं की प्रत्येक तुमचं काय असणार फ्रॅक्शन जे आहे फ्रॅक्शन मधला भाग जो आहे अपूर्णांकामधला पूर्णांकवाला भाग साईडला काढला आपण. आता याला सेपरेट घ्या. पहिल्याच्यातला 1 भाग घेतला, दुसऱ्या मधला 2 भाग घेतला आणि तिसऱ्या मधला -3. का -3 आहे बघा लक्ष द्या. आता कारण ज्यावेळेस या मायनसने या कंसाला मल्टिप्लाय केलं तर ही संख्या सेपरेट जी आहे -3 होऊन जाईल. -3 घेतलं. क्लिअर आहे. त्यानंतर पहिल्या संख्येच्या पहिले काही नाही म्हणजे प्लस आहे. त्यानंतर हे 1/3 1/3 प्लस 1/6 आणि परत या कंसाला मायनस न गुणलं तर ही पण संख्या तुमची जी आहे ते मायनस होऊन जाईल -1/9. आता जर समजा तुम्हाला हे मधला भाग जर घ्यायचा नसेल बरोबर मिडल पोर्शन जे आहे मिडल जे आपण सेगमेंट तयार केले हे जर घ्यायचं नसेल तर डायरेक्ट बघा हा 1 उचलला हे 2 उचललं 2च्या पहिले प्लस आहे तर प्लस घेतला हे 3 घेतलं 3च्या पहिले मायनस आहे तर मायनस घेतलेला आहे. देन 1/3 1/3 1/6 1/6 आणि मायनसला मायनस घेतला आणि 1/9 ला 1/9 घेतला. ठीक आहे. मधल्या लाईनची काही गरज पण नाहीये. त्यानंतर चेक करा 2 अधिक 1 3 हे झाले +3 हे -3 ते हे सगळं कॅन्सल होऊन जाईल तर 0 येऊन जाईल. आणि देन त्याच्यानंतर अपूर्णांकाची बेरीज करताना सगळ्यात बेसिक नियम असं सांगतो की त्या ठिकाणी छेद जो आहे तो समान पाहिजे. बरोबर आहे. डिनॉमिनेटर जे आहे तो पायास छेद समान पाहिजे. 3 6 9च्या पाड्यातली संख्या आहे 18. 3 ने 18ला भाग दिला उत्तर आलं 6. 6 ने 18ला भाग दिला उत्तर आलं 3 आणि 9 ने 18ला भाग दिला उत्तर आलं 2. 6 आणि 3 9 9 - 2 उत्तर आहे 7/18. आणि या 7/18च्या पुढे एक इक्वेशन आहे 1/x आहे. मग मी नेहमी सांगतो तुम्हाला की ज्यावेळेस पण तुम्हाला x ची किंमत फाइंड आउट करायची आहे त्यावेळेस तुम्हाला काय करायचं x एकतर प्लस मध्ये ठेवा किंवा याच x ला तुम्हाला घ्यायचा आहे गुणाकारामध्ये. आता x आहे भागाकारामध्ये. मग या x ला जर समजा मी या साईडला घेतलं तर x/1 म्हणजे खाली काही नाही म्हणजे एकच आहे. आणि देन त्याच्यानंतर हे 18/7 जे आहे 7/18 जे आहे ते बनतील 18/7 आणि मग याला भाग द्या 7 2 14 राहिले किती 4 तर उत्तर आहे 2.4/7. राईट. 18/7 म्हणजे काय बघा 18ला 7 ने भाग दिला
7 दुनी 14, बाकी आहे 4. भाग देणारी संख्या छेदामध्ये, भाग गेलेली संख्या डाव्या साईडला, आणि जी बाकी असणार आहे ती डोक्यावर. तर उत्तर आहे 2.4/7 म्हणजे पर्याय क्रमांक 1. बरोबर, पर्याय क्रमांक 1 असणार आहे आन्सर. देन त्याच्यानंतर पुढचा प्रश्न 1246 प्लस 4th रूट 256, 256चं चौथं मूळ. यस, बघा 1246 प्लस चौथं मूळ काढायचं आहे. काही नाही म्हणजे वर्गमूळ, 3 म्हणजे घनमूळ आणि 4 म्हणजे चौथं मूळ. म्हणजे याचा अर्थ असा आहे की 256 ही संख्या कोणत्या संख्येचा चौथा घात आहे? 4चा. क्लिअर आहे? तर 4 प्लस 1246 आणि पुढं पण आहे ना, सॉरी तेच म्हणलं, एवढं इझी कसं झालेलं आहे. ठीक आहे, तर ठीक आहे, अलीकडची डावी साईड पहिली सॉल्व्ह करून घेऊया. 1246 प्लस 4 तर हे झाले 1250. बरोबर काय आहे सांगा पुढं? x चा वर्ग प्लस 19/1/3 गुणिले किती आहे 15. आणि चेक करा, प्रत्येक प्रश्न बँकिंगच्या एक्झामला आलेला आहे आणि तेच प्रश्न तुम्हाला ऍज इट इज सेम येण्याचे चान्सेस बघा. 90% तर ऍज इट इज सेम असणार आहे. कारण ऑलरेडी एवढा सगळा कंटेंट असताना आयपीएस नवीन कशाला प्रयत्न करणार आहे? बरोबर. तुमच्या घरी जर समजा तुमच्या घरातल्या भरपूर साऱ्या कार्यक्रमाला तुम्हाला खूप सारे आयर आले, कपडे आले, तर कपडे आले, त्याच्यानंतर घरात लावण्यासाठी वेगवेगळ्या तुमच्या जे काही थोर पुरुषांच्या फ्रेम्स आलेल्या आहेत किंवा देवदेवतांच्या फ्रेम्स आलेल्या आहेत किंवा इतर सामान आले, समजा तुमच्याकडे कुकर आलं, मिक्सर आलं, सगळे आले. तर मग तुम्हाला ज्यावेळेस दुसऱ्याच्या लग्नाला जायचं आहे तर तुम्ही काय नवीन वस्तू घेणार का? नाही घेणार ना. घरात ऑलरेडी एवढं सगळं सामान असताना नवीन गिफ्ट कशाला घेणार तुम्ही? सेम आहे. एसएससी कडे जे ऑलरेडी पूर्ण कंटेंट आहे, एसएससीचा टीसीएसचा कोणाकडे टीसीएस कंपनीचा कंटेंट काय आहे? एसएससीच्या एक्झाम, रेल्वेच्या एक्झाम, इतर सेंट्रलच्या गव्हर्नमेंट एक्झाम. मग त्या एक्झामला 2015 पासून ते 2025 पर्यंत 22 पर्यंत जेवढ्या काही परीक्षेत प्रश्न आलेले आहेत तेच प्रश्न तुम्हाला वनरक्षकला पडतील, तेच प्रश्न तलाठीला पडतील. ते एक्स्ट्रा मेहनत कशाला घेतील? ऑलरेडी सगळा कंटेंट आहे ना त्यांच्याकडे. आयबीपीएसच्या एक्झाम ज्या आहेत, आयबीपीएसनं 2015-16 पासून ज्या काही एक्झाम कंडक्ट केल्या होत्या तर त्यांच्याकडे जे काही कंटेंट आहे ऑलरेडी, पहिले पण हे जे एक्झाम आहे ते बँकिंगची आयपीएस याच्या कंपनी थ्रू व्हायचे, पण त्यावेळेस काय असेल त्यांचं एकत्रीकरण नव्हतं त्यावेळेस. मग त्यांच्याकडे जे ऑलरेडी कंटेंट आहे तोच कंटेंट तुम्हाला ऍज इट इज प्रोव्हाइड करणार, प्रश्न चेंज होणारच नाहीये. मग मार्केटमधले इतर बिनकामाचे जवळपास 90% पुस्तकं बिनकामाचे आहेत मला माहिती आहे, की कारण त्यांनी जे पण ट्रान्सलेशन केले ते काही कुठे ताळमेळ लागतच नाहीये. तर तुम्हाला खरंच आयबीपीएसची तयारी करायची असेल तर सेंट्रलचे पुस्तकं प्रिव्हियस इयर क्वेश्चन सॉल्व्ह करा बँकिंगचे. आणि एसएससीची तयारी करत असाल समजा, म्हणजे तलाठी सरळ सेवामध्ये जे काय असेल तुमचं वनरक्षक आहे त्याची तयारी करण्यासाठी एसएससी बुक रेफर करा. क्लिअर? मग आता बघा या ठिकाणी काय असेल 1250 19×57 आणि 1/58 x चा वर्ग अधिक 58 आणि गुणिले आहे 15. तर मित्रांनो हे 15 जे आहे ते या साईडला येतील, तर गुणाकार आहे डाव्या साईडला येऊन ते भागाकार जातील. 125 भागिले 15 बरोबर आहे x चा वर्ग अधिक 58. तर काय येईल सांगा? 15 8 120 भाग जातो का? पूर्ण भाग जात नाही पूर्ण. बरोबर आहे. 1246 आणि 1204 काय असणार आहे? 1250. राईट, क्लिअर आहे? किती आले बघा? 5 3 15, 5 2 10, 5 5 25 आणि 0 250 भागिले 3. तर 250 भागिले 3 आणि त्यानंतर हे 58 जे आहे ते डाव्या साईडला येतील बघा. येस, काही चुकाले का? 1246 प्लस 4 1250, x चा वर्ग 19×57 आणि 1/58 आणि गुणिले आहे 15. तर या ठिकाणी 15 ने भाग दिला 1250 ला, भाग जात नाहीये. तर ठीक आहे, चेक करूया आपण. 250 भागिले 3 मायनस जे आहे ते 58 बरोबर आहे x चा वर्ग
किती आले सांगा? या दोघांचा इथून मायनस करा. 3 8 24, 3 5 15 2 17, 250 मायनस 174 भागिले 3, 10तून 4 गेले 6 राहिले, 10तून 4 गेले 6, 14तून 7 गेले 7 राहिले आणि त्यानंतर किती असणार आहे? यस, 2तून 1 गेला 1 राहिलाय, 3 भाग तर जात नाहीये. 1 मिनिट, माझ्याकडे पुस्तक आहे बघा. थोडं डीटीपीआरने काही चुका जर केल्या असतील तर आपल्याला लगेच समजायला पाहिजे. 1246 नाही, 100% मिस्टेक झालीच आहे बघा. 1246 ते छेदामध्ये 8 आहे बघा. नाही, बरोबर आहे, बरोबर तर आहे. 1246 प्लस 256. येस, काहीतरी मिस झाला असेल मग आपल्याकडून. प्रश्न तर बरोबर आहे. काय राहिलेलं आहे? 3 राहिले का? 3 राहिले. एक मिनिट, सॉरी हा, इथं गलतीनं माझ्याकडे काय असणार आहे? 3 राहिलेला आहे बघा. येस, काहीतरी राहिलं असेल असं सांगतो 100%. दिवसभराच्या कामातून रात्री 11:30 वाजले आता लेक्चर घ्यायला, हे कारण नाही सांगत मी. परीक्षेला तुम्ही अशी चूक नका करू बघा. ठीक आहे, सॉरी बघा. येस, तेच म्हणतो मी, कारण प्रश्न बघितल्यानंतर समजलं मला की या ठिकाणी प्रश्नामध्ये काही गडबड नाहीच आहे बघा. प्रश्न तर ऑलरेडी बरोबर आहे. तर भागिले 3 असणार आहे. भागिले 3 आहे. तर 250 मायनस 58, 250 मायनस 58 बरोबर आहे. भागिले किती असणार आहे? 3 भागिले आहे 3. ते किती येते सांगा? 210तून 8 गेले 2 राहिले, 14तून 5 गेले 9 राहिले आणि 1, 192 भागिले 3, 3 संग 18, 3 चौक 12 बरोबर आहे x चा वर्ग, म्हणजे x बरोबर आहे 8. उत्तर आहे 8. येस, छोटीशी मिस्टेक तुम्हाला काय असेल, जागेवरच पाणी पाजू शकते. नजर अंदाज झाला बघा. इथं 19 त्रिक 57 आणि 1 58/3. मला असं वाटलं की काहीतरी चूक झाली असेल, पण नाही, माझी चूक होती की या ठिकाणी काय असणार, छेदामध्ये 3 घ्यायचं राहिलं होतं. येस, चूकच आहे. 1 वर्ष जाऊ शकते बघा. येस, आणि काही कारण सांगायचं नाही. दिवसभर काम होतं, आता हे झालं, अर्ध्या रात्री जरी उठलं तर काय असणार, उत्तर आले पाहिजे बघा. येस, 9/13/221 प्लस 1.4/9/378. चेक करा. किती सांगितले? 9/13, 9/13 चे म्हणजे गुणाकार 221 प्लस 1/4/9, 1/4/9 चे किती असणार आहे? 378 बरोबर आहे. 241 प्लस x आहे. क्लिअर? चला, काय सांगते बघा आता. 13 ने भाग द्या. 13 1 13, 13 7 91, 17 9 153 प्लस 1/4/9 म्हणजे 9 1 9 आणि 4 हे आले 13/9. 9 ने भाग द्या. 9 चौक 36, 9 2 18 बरोबर आहे. 9 1 9, 9 4 13, 13/9 आहे आणि 13/9 आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं? 9 ने भाग दिला. 9 चौक 36, 9 2 18, तर 13 गुणिले 42, 13 2 26 आणि 13 चौक 52, 52 आणि 2 किती असणार आहे? 54, 546 प्लस 241 प्लस x आहे. पहिले या दोघांची बेरीज करा. 6 3 9, 5 4 9, 5 1 6 मायनस आहे हे 241 इकडे येतील. तर 8 5 आणि 4 458. पर्याय क्रमांक किती आहे? 3. पर्याय क्रमांक 3. येस, क्लिअर आहे? ओके, डन. नेक्स्ट प्रश्न बघा पुढचा. 104 वजा 21 गुणिले 448 भागिले आहे 16 प्लस 1013 प्लस 1013. येस, ताबडतोब उत्तर तुम्हाला आले पाहिजे बघा फास्ट मध्ये. येस, किती आलेला आहे?
काय करा, 104 वजा 21 गुणिले 448 भागिले आहे 16 प्लस आहे 1013. 16 ने डायरेक्ट भाग द्या. 16 दोन्ही 32, 12 राहिले, 16 8 128. 104 वजा 28 दोन्ही 56, 28 1 28, 560 प्लस 28 588 प्लस 1013. तर किती आले बघा, 1013 आणि 104 तर 1117. बरोबर, 4 आणि 3 7 1 राईट. बरोबर, 1117. त्यानंतर यातून मायनस करायचं आहे 588. 17तून 8 गेले, बरोबर 9 राहिले. त्याच्यानंतर 10तून 8 गेले 2 राहिले आणि त्याच्यानंतर 10तून 5 गेले 5 राहिले. 529 असेल तुमचा आन्सर. पुढे काय दिलंय, 529 बरोबर क्वेश्चन मार्कचा वर्ग, म्हणजे हे कोणत्या संख्येचा वर्ग आहे, तर हे वर्ग आहे 23चा. तर पर्याय क्रमांक जे आहे 4 नंबर तुमचा करेक्ट आहे, पर्याय क्रमांक 4. येस, पुढे नेक्स्ट 4003 गुणिले 77 वजा 21015 बरोबर आहे x गुणिले 116. IBPS CWE PO 2012 राईट. 2012 पासून IBPS परीक्षा कंडक्ट करताय बघा. येस, बँकिंगच्या जेवढ्या एक्झाम आहेत त्या सगळ्या IBPS घेतलेल्या आहेत बघा. क्लिअर. तर 4003 गुणिले 77 मायनस 21015 बरोबर आहे x गुणिले 116 आहे. पहिले या दोघांचा गुणाकार करा. 4 7 28 आणि 4 7 28 आणि 2 30. बरोबर बघा, गुणाकार कसा करायचा बघा, त्याला कोपऱ्यात न्यायचं नाही. 77 गुणिले 4 हे झालं 308 राईट. आणि या 4च्या पुढे 3 अंक आहे तर 3 शून्य लावा. पहा, 77 गुणिले 4 केलं, उत्तर आलं 308. 4च्या पुढे जेवढे अंक आहेत तेवढे शून्य लावले आणि मग 77 गुणिले 3 सोपा आहे. 3 7 21, 3 7 21 आणि 2 23. तर हे झाले 231. तर मग तुमचा गुणाकार आला 308 231. यस, बरोबर आहे, 308 231. समजलं का. 77 गुणिले 4 केलं आणि त्याच्यानंतर जे आहे 77 गुणिले 3 केलं. मायनस आहे 210 15, मायनस आहे 210 आणि 15. तर उत्तर आहे 11तून 5 गेले 7, 2तून 1 गेला 1, 2 ला 2, 8तून 1 गेला 7, 10तून 2 गेले 8 आणि उत्तर आहे 1,87,216. मग पुढं काय सांगितलं आहे, 1,87,216 बरोबर आहे x गुणिले 116. x गुणिले 116. तर मग सांगा 116 कोणाच्या पाड्यात आहे. 116 यस 29 29च्या पाड्यात आहे, पण वर 29 साथ देते का आपल्याला. थोडं किचकट होऊन जाईल तर 4 ने भाग द्या बघा. जर समजा वाटलंच तुम्हाला, यस 4 ने भाग द्या. 29 ना पण आहे, कॅरी करायला जरासा अवघड जाईल, तर पहिले 4 ने भाग द्या बघा. 4 4 दोन्ही 8, 4 9 36, 4 चौक 16, 2 राहिले, 4 सक 24, 3 राहिले, 4 8 32, 4 0 0, 4 चौक 16. ठीक आहे. मग 46,804 भागिले 29. आणखी एक महत्वाचं बघा की तुम्हाला एवढा सगळा प्रश्न सॉल्व्ह करायची पण गरज नाहीये. बरोबर. इथं लास्टचा डिजिट काय आहे 6, इथं किती आहे 6. 6 ला 6 करण्यासाठी 6 नेच गुणा लागेल ना. तर शेवटचा अंक 6 पाहिजे आणि शेवटचा अंक 6 आहे, पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक आहे 4. क्लिअर. पर्याय क्रमांक 4 2476 असेल तुमचा आन्सर. क्लिअर आहे. 2476 पर्याय क्रमांक 6. हे भाग घेऊन बघा. पर्याय क्रमांक 6 4 असेल तुमचा करेक्ट आन्सर. चला नेक्स्ट प्रश्न. 4 4 4 4 भागिले 40 प्लस
645 भागिले 25 प्लस 3991 भागिले 26. बघा बाकीच्या क्लासला काय चालू आहे, कारण मार्केट तिकडेच पाहिजे बघा जे परीक्षेला येत नाही. मार्केट तिकडेच पळत आहे जे परीक्षेला येत नाही. आणि माझा कुठला पण व्हिडिओ काढून बघा तुम्हाला समजून जाईल. मी पेपरची जी क्वालिटी आहे ती एकदम स्टँडर्ड ठेवतो, जेणेकरून काय असेल की पेपरला जर समजा हलकं फुलकं तर सगळ्या मुलांना येतेच हो. ऑनलाईन लेक्चरचा फायदा काय असायला पाहिजे, जे तुम्हाला येत नाही ते या लेक्चर म्हणून तुम्हाला भरपूर साऱ्या गोष्टी समजल्या पाहिजेत, आणि येत असेल तर एक चांगल्या प्रकारचा कंटेंट तुमच्या नजरेसमोर आला पाहिजे. चला 4 ने भाग दिला, 4 1 4 4 1 4 4 1 4 4 1 4 आणि 4 10 40, छेदामध्ये 10 1 0 आहे म्हणजे 111.1 प्लस 25 ने भाग द्या, 25 दोन्ही 50 बरोबर, 25 दोन्ही 50 राहिले 14, 25 5 1,600 बरोबर, राहिले किती 20, 25 8 200 25.8. देन त्याच्यानंतर 26 ला भाग द्या, 26 1 26 26 1 26 किंवा 13 ने जरी भाग द्या तर लवकर होऊन जाईल बघा, 13 दोन्ही 26 13 3 49 0 13 7 91 आणि 307 भागिले 2 म्हणजे बघा 153.5 बरोबर. 15 ची दुप्पट 30 आहे, 3.5 ची दुप्पट 7 आहे. मग आता तुम्हाला विचारा की यांची बेरीज किती आहे, बेरीज करा. 111.1 आहे, 25.8 आहे, 153.5 आहे. 8 5 13 आणि 14, 5 2 7 7 3 10, हातचाला 1, 5 2 7 2 9, 1 1 2 290.4 पर्याय क्रमांक 2, पर्याय क्रमांक 2 290.4. येस क्लिअर. चला पुढे. हा हेच प्रश्न म्हणतो, हे सोपे प्रश्न आहेत. याच्याऐवजी मी दुसरे प्रश्न केले, नका टेन्शन घेऊ. येस नेक्स्ट प्रश्न 5696 5696 भागिले 4 5696 भागिले 4 मायनस एक्स बरोबर गुणिले आहे 5 बरोबर आहे 1020. आता हे पीओच्या एक्झाम फक्त बँकेचं नाव दिला, एक्झाम सगळ्या घेतलेल्या आहेत आयबीपीएस न, ठीक आहे. हे फक्त नाव दिलेलं आहे, बँकेचं नाव दिलेलं आहे, पण सर्व एक्झाम जे आहेत ते आयबीपीएस न कंडक्ट केले आहेत बघा, ठीक आहे. चला सॉल्व्ह करा. आता काय येईल सांगा. 4 ने जर भाग दिला, 4 4 14 56 4 2 8 4 4 16 1424 मायनस एक्स आणि हे 5 त्या साईडला भागाकार जातील, 1020 भागिले 5, 5 2 10 5 0 0 5 चोक 20 तर 1424. हे 204 डाव्या साईडला मायनस मध्ये आले आणि हे मायनस 6 त्या साईडला प्लस मध्ये गेले. 0 2 4 2 गेले 2, 1220 असेल तुमचा आन्सर, पर्याय क्रमांक 4. नेक्स्ट आपण सोपा आहे, काय अवघड नाही बघा, येऊन जाईल तुम्हाला. बरोबर, पहिले प्लस करून घ्या, पहिले प्लस करून घ्या. 7960 2956 आणि 4028 पहिले यांची बेरीज करा, राईट. यांची बेरीज करा आणि देन त्याच्यानंतर जे उत्तर येईल त्यातून काय असेल मायनस करा. 8 6 14 त्यानंतर 8 7 14 6 ने 7 5 12 2 14 9 9 18 19 7 1 8 2 10 4 14 14 4 944 मग 8050 तुम्हाला मायनस करायचे. 4 14 तून 5 गेले 9 8 असणार आहे, 14 तून 8 गेले 6 6894 पर्याय क्रमांक 3. येस पुढे नेक्स्ट. येस जबरदस्त प्रश्न आहे बघा. हा पण प्रश्न आयपीएस ने घेतलेला आहे, बँकेच्या एक्झामला आला आहे. 1.1/4 1.1/4 1.1/6 मायनस 1.1/8 बरोबर आहे प्लस 1.1/12. येस काय येईल
चला पहिले प्रश्न लिहून घ्या. 1.1/4 प्लस 1.1/6 मायनस 1.1/8 बरोबर आहे x अधिक 1.1/12. क्लिअर. तर आपल्याला किंमत काढायची आहे x ची किंमत काढायची आहे. याचा अर्थ बाकी सर्व संख्याला एका साईडला घ्या आणि x ला एका साईडला घ्या. तर बघा 1.1/4 अधिक 1.1/6 मायनस 1.1/8 मायनस 1.1/12. हे 1.1/12 ला डाव्या साईडला घेतलं तर प्लस वाली संख्या मायनस झाली आणि या साईडला x फक्त सिंगल राहिलाय. आता सर्व पूर्णांक संख्या एका साईडला घ्या. पूर्णांक संख्या 1 ही एक संख्या पूर्णांक आहे, ही एक संख्या पूर्णांक आहे. हे 1 मायनस पूर्णांक आहे, हे -1 पूर्णांक आहे. प्लस पहिला अपूर्णांक 1/4, दुसरा अपूर्णांक 1/6, तिसरा अपूर्णांक 1/8, चौथा अपूर्णांक 1/12. मग आता चेक करा. +1 -1 +1 -1 सगळं कॅन्सल, उत्तर आहे 0. या साईडला चेक करा. बरोबर, या साईडला चेक करा काय येते. 4 6 8 12चा लसावी आहे 24. 4 सक 24, साइन चौक 24, 8 त्रिक 24, 12 दुनी 24. तर चेक करा. 6 4 10, 10 मधून 5 गेले, राहिले 5. तर उत्तर आहे 5/24. 5/24 पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1. येस. नेक्स्ट पुढचा प्रश्न. जे 2 प्रश्न स्किप केले क्वेश्चन्स, त्याऐवजी दुसरे प्रश्न घेईल ना मी. यस. 4.1/2 4.1/2 मायनस 2.5/6 बरोबर आहे x वजा 1.7/12. सेम टाईपचा प्रश्न आहे. जर समजा तुम्हाला अपूर्णांकाची बेरीज एखादी संख्या काढायची असेल तर बाकी सर्व संख्येला एका साईडला घ्या. 4.1/2 मायनस 2.5/6 मायनसचं इकडं प्लस होऊन जाईल 1.7/12 बरोबर आहे x. बरोबर आहे x. यस. त्यानंतर बघा आता पूर्णांक संख्या घ्या. हे 4, हे -2 आणि हे +1. अपूर्णांक संख्या कोणते येतात. 1/2. याच्या पहिले मायनस इथं पण मायनस येईल. 5/6 प्लस 7/12. 4 आणि 1 5, 5 म्हणून 2 गेले 3 प्लस 2 6 12च्या पाड्यातली संख्या 12, बेसक 12, 6 दोन्ही 12 आणि याचं उत्तर जे आलं त्या संख्येला वर गुणायचं आहे. 6 दोन्ही 12, बेपंचे 10, 12 1 12 आणि इथं 7 आहे. तर 6 आणि 7 13, 13 मधून 10 गेले 3 राहिले. तर 3 अधिक 3/12 म्हणजे 3 1 3, 3 चौक 12. तर 4 त्रिकम 12 आणि 1 13/4 असेल तुमचा आन्सर. ऑलरेडी सिद्ध आलाय 3/1/4. 3/1/4 तुमचा ऑलरेडी आन्सर आहे. म्हणजे 3 1 3, 3 चौक 12, 3/1/4. क्लिअर. चलो नेक्स्ट. 1092 चे 3/8 चे 4/9. येस. 1092 चे 3/8 चे 4/9. सिरीज मी कंटिन्यू करतो. तुम्ही फक्त जास्तीत जास्त मुलापर्यंत आपली माहिती पोहोचवा. एक से बढ़कर एक प्युअर IBPS पॅटर्नचे क्वेश्चन्स घेईल बघा. ठीक आहे. तुम्हाला वाटलं जर समजा आपलं थोडंसं बेस कच्चा आहे तर त्यासाठी तुम्ही बॅच लावून घ्या. ओके. बॅचचं जे फीस जे आहे बघा, आम्ही प्रयत्न केला तर असं टेक्निकल इश्यू आला तर 700 रुपये फीस आहे बघा. 1000 रुपये फीस नाहीये, 700 रुपये फीस आहे. ऍप्लिकेशनचं नाव आहे मॅथ्स बाय सचिन सर. ओके. आणि खाली नंबर आहे, त्या नंबरला तुम्ही जे काही डाऊट्स असेल ते तुम्ही विचारू शकता. सकाळी 8-9च्या पहिले आणि सायंकाळी 5:30च्या नंतर या टाइम मध्ये मी फ्री असतो. त्या टाइमला तुम्ही विचारू शकता बघा. येस. काय आलं उत्तर सांगा या ठिकाणी. 1092 चे म्हणजे गुणाकार 3/8 परत चे म्हणजे गुणाकार 4/9. क्लिअर. 8 ने भाग द्या. 8 ने जर भाग दिला आपण तर 12 9 108 किंवा काय असेल 8 1 8, 4 1 4, 4 2 8, 3 1 3, 3 त्रिक 9. परत काय असणार 3 ने भाग द्या. 3 त्रिक 9, 3 त्रिक सॉरी 1 मिनिट 1 मिनिट. येस. 4 2 8,
3 त्रिक 9, 3 ने भाग दिला 3 त्रिक 9, 3 संग 18, 3 चौक 12, परत 2 ने भाग दिला 2 18 36, 2 2 4, 182 असेल आन्सर पर्याय क्रमांक 1. देन त्याच्यानंतर 3 3/4, 3 3/4 प्लस 4 2/5 मायनस 3 1/8 बरोबर किती? येस. आता बघा काय होते, अरे एवढं आवड येते का भाऊ? हे IBPS ची परीक्षा आहे आणि किती दिवस तू असं स्वतःला म्हणत काय असेल 4-5 वर्ष घातलंच बघ बरं. मार्केटमध्ये जे पण विद्यार्थी मागे पडलेले आहेत, एक तर गायडन्स कमी, बरोबर, मार्गदर्शक काहीतरी बरोबर व्यवस्थित नसेल, किंवा त्यांना ज्यांनी शिकवलं असेल त्यांनी पण याच लेवलचं शिकवलं असेल की तुमच्या मनात भीतीच तयार होऊन गेली की आवड करायचंच नाही. आहे ना बाबा, किती कॉम्पिटिशन आहे, या कॉम्पिटिशन मध्ये तुला जर नंबर फिक्स करायचा असेल तर या हलकं फुलकं करून जमत नाही, तुम्हाला काहीतरी भारीच करावं लागणार बघा. आणि भारी केल्यानंतर हलकं फुलकं तर जमूनच जाईल किंवा, बरोबर आहे. येस येस. पहिले पूर्णांक संख्या 3 4 -3, देन नंतर अपूर्णांक संख्या 3/4 2/5 -1/8 प्लस 3 -3 कॅन्सल, इथं राहिले 4. 4 5 8 चा लसावी आहे 40, 4 10 40, 10 त्रिक 30, 5 8 40, 8 2 16 आणि 8 5 40, 30 6 30 16 46, 46 मायनस 5 आहे 41, तर 4 अधिक 41/40. हा 4 10 40, 10 त्रिक 30, 5 8 40, 8 2 16, 8 5 40, राईट. ते 30 16 46 मायनस 5 आहे 41/40. ठीक, काय हरकत नाही. आता हा तर पर्यायामध्ये नाहीये, त्याला अजून थोडस चेंज करून बघा. 4 अधिक 41/40 ला जर समजा तुम्ही भाग दिला तर 40 1 40, बाकी आहे 1, म्हणजे तुम्ही याला कसं लिहिणार 1.1/40, या दोघांची बेरीज, तर उत्तर आहे 5.1/40. 5.1/40 पर्याय क्रमांक 2. म्हणजे उत्तर येऊन पण काय असेल, कधी कधी काशी होऊ शकते. आणि कदाचित मी पण जर समजा IBPS ची परीक्षा पास झाली नसतं तर मी पण इथं म्हणलं असतं की नाही हेच उत्तर बरोबर आहे. मग कदाचित आता परत म्हणलं असतं की प्रश्न चेक करू द्या, प्रश्नात पण जर बरोबर दिसलं तर कार्यक्रम बिघडला असता, कारण या गोष्टी तुम्हाला माहित झाल्या पाहिजेत. तर उत्तर आहे 5.1/40. मी 2 प्रश्न तुमचे मायनस केले, तर 2 प्रश्नाच्या बदल्यामध्ये तुम्हाला तर आणखी 2 जबरदस्त प्रश्न. ठीक आहे. येस. येस, तुमच्यासाठी खास आग्रहास्तव घ्या प्रश्न. प्रश्न आहे बघा, √8 गुणिले √8 चा वर पॉवर आहे, घातांक आहे 1/2 प्लस 9 चा घातांक आहे 1/2. 9 चा घातांक आहे 1/2 बरोबर बरोबर x चा घन प्लस वर्गमुळात 8 मायनस 340. आणि प्रश्न आलेला आहे बघा युनियन बँक ऑफ इंडिया IBPS ने घेतलेल्या परीक्षेमध्ये, आणि पर्याय आहेत याचे 7 19 18 आणि 9. 7 19 18 9. चला सॉल्व्ह करा. येस. काय वाटते? बघा याला जरासं साईडला घेऊया आपण, लईच कोपऱ्यात गेले.
अजून घेऊया का? येस. बा आता ज्यावेळेस वर्गमुळामध्ये संख्या असतील तर त्यांना एकत्र तुम्ही करू शकता. ठीक आहे. तर वर्गमुळात 8 आणि वर्गमुळात 8, वर्गमुळात 8 आणि वर्गमुळात 8, तर हे झाले तुमचे 64. आणि 64चं काय असेल तुम्हाला काय सांगितलेलं आहे? 64चं तुम्हाला सांगितलं 1/2 घात, किंवा तुम्ही असंही म्हणू शकता की या वर्गमुळात 8चा 1/2 घात गुणिले या वर्गमुळात 8चा 1/2 घात प्लस 9चा 1/2 घात. बरोबर आहे. मग आता या ठिकाणी एवढी सगळी मेहनत करण्याच्या ऐवजी तुम्ही जर डायरेक्ट जरी समजा असं लिहिलं असतं की या दोघांचा गुणाकार केला तर हे झालं वर्गमुळामध्ये 64, आणि या 64चं वर्गमूळ आणि त्याच्या डोक्यावर 1/2 आहे, प्लस आहे 9चा 1/2 आहे. बरोबर आहे. आणि त्या साईडचे वर्गमुळात 8 या साईडला घ्या, वर्गमुळात 8 घेतला. बरोबर आहे. x घन मायनस 340. राईट. क्लिअर आहे. येस ना, हे मायनस. येस. इथे या ठिकाणी जे आहे प्लसचं काय होऊन जाईल? मायनस होऊन जाईल. राईट. मग आता चेक करा की आपल्याला नेमकं 64चं वर्गमूळ काय आहे सांगा? 8. म्हणजे हे 64चं वर्गमूळ जे आहे, 64चं वर्गमूळ जे आहे ते 8, म्हणजे वर्गमूळ निघून गेलं आणि 64च्या ऐवजी संख्या आली 8. पण बाबा या कंसाच्या मध्येच उत्तर आलं 8, पण वर पण अजून आहे ना 1/2, ते हे 1/2 ला 1/2 असणार आहे. बरोबर आहे. वरची संख्या या खालच्या 64चं वर्गमूळ 8 आहे, पण वर तर 1/2 आहे अजून, प्लस 9चं काय असेल? 1/2 आहे, आणि मायनस वर्गमुळात 8 आहे. बरोबर आहे. x घन मायनस 340 आहे. आता सांगा या ठिकाणी 8चं 1/2 म्हणजे ही संख्या वर्गमुळात आहे, प्लस 1/2 म्हणजे ही पण संख्या वर्गमुळात आहे. जर अपूर्णांकाचा घातांक असेल तर छेदामध्ये 2 आहे म्हणजे वर्गमूळ आहे, छेदामध्ये 3 आहे म्हणजे घनमूळ आहे, आणि देन त्याच्यानंतर वर्गमुळात 8. बरोबर आहे. x घन मायनस 340. तर हे प्लस 8 मायनस 8 कॅन्सल, आणि 9चं वर्गमूळ आहे 3, आणि मायनस संख्या या साईडला 340. बरोबर आहे. x घन 343 बरोबर x घन, तर उत्तर आहे तुमचं 343. कोणाचा घन आहे? 7चा. तर पर्याय क्रमांक 1 तुमचं करेक्ट आहे. पर्याय क्रमांक 1. राईट. येस. हा, नका टेन्शन घेऊ, अजून एक प्रश्न घेतो. घेऊ नको? येस. 64चा 3.1 घात गुणिले 8चा 4.3 घात बरोबर आहे 8चा 1 घात. प्रश्न आलेला आहे कॉर्पोरेशन बँक जे IBPS न कंडक्ट केली होती PO ला 2019 ला. बरोबर. तर प्रश्न इथं आहे बघा, पर्याय आहे 10.5, 7.4, 1.2, 13.3 आणि नन ऑफ दिस. ओके. तर चेक करा आता काय असेल बघा. आता ज्यावेळेस तुम्हाला पॉवरचे प्रश्न असतील, घातांकाचे प्रश्न असतील तर पाया समान पाहिजे. तर सांगा 64, 8, 8 या सर्व संख्या 8च्या घातांकात आहे. तर 64 ला जर समजा 8 मध्ये लिहायचं असेल, ओके, 64 ला जर समजा 8 मध्ये लिहायचं असेल, राईट, 64 ला 8 मध्ये लिहायचा असेल तर 8चा वर्ग आणि त्याच्या डोक्यावर आहे 3.1 गुणिले 8चा 4.3 बरोबर आहे 8चा x आहे. ठीक आहे. तर बॅटरीचा इश्यू वाटत आहे बघा, कारण एवढी रेकॉर्डिंग बाहेर जाऊ शकते. येस. हा संपून टाकूया. तर घातांकावर घातांक जर असेल तर गुणाकार असते. a चा m वा घात त्याच्या डोक्यावर n वा घात. तर घातांकावर घातांक म्हणजे गुणाकार. तर 2 गुणिले 3.1 म्हणजे 6.2 गुणिले 8चा 4.3 बरोबर आहे 8चा 1 घात. आता पाया समान असताना गुणाकारामध्ये घातांकाची बेरीज. तर 8चा किती असणार आहे 10.5 बरोबर आहे 8चा 1 घात. तर x ची किंमत आहे 10.5. पर्याय क्रमांक 1. येस. क्लिअर आहे. तर मित्रांनो बघा, थोडासा विचार करा की तुम्हाला
येणाऱ्या भरतीमध्ये काय काय पाहिजे, बरोबर आहे. मला एक चांगला कंटेंट ऑलरेडी आपण एक 30-40 व्हिडिओ बनवलेले आहे, तर प्युअर आयबीपीएस पॅटर्नवर आहे. बाकी जो तुमचा सिलेबस आहे त्याचे तर स्पेशल तुमचे 158 व्हिडिओ आहेत. ज्या 158 व्हिडिओमध्ये तुमचं काय असेल, आयबीपीएस पॅटर्न, एसएससी पॅटर्न, जेवढे काही टीसीएस पॅटर्न आहे, तुमचं मॅथ, रिझनिंगचे जनरल मॅथ आहे, त्याच्यावरचे मॅक्झिमम चांगले चांगले प्रश्न असतील. आणि देन त्याच्यानंतर त्याच 158 व्हिडिओ मध्ये तुमचं बेसिक जे बुद्धिमत्ता आहे, रिझनिंग आहे, दिशा ज्ञान म्हणा, त्याच्यानंतर तुमचं तर्क, अनुमान, रांगेतील स्थान, ओके, या सगळ्या गोष्टी असतील. तर त्याच्या व्यतिरिक्त हा आपला जो भाग आहे प्युअर आयबीपीएस पॅटर्नचा जो एक्झामला पडणार आहे, त्याचे आपण बनवलेले आहेत बघा एक जवळपास 39-40 व्हिडिओ. आणखी 30 व्हिडिओ तुम्हाला त्यात भेटतील, जेणेकरून काय असेल की पेपरमध्ये 120 प्लस स्कोर तुमचा फक्त प्युअर मॅथ आणि रिझनिंग मध्ये मार्क कटलाच नाही पाहिजे बघा. येस क्लिअर आहे, मार्क कटलाच नाही पाहिजे. तर ज्यांना कोणाला लेक्चर आवडला असेल त्यांनी प्लीज बाकीच्या पण मुलांना फायदा होईल या अँगलनं शेअर करा. मला चांगलं भेटलं कोणीतरी, आता मी दुसऱ्याला कशाला सांगू, त्याला सांगून माझं नुकसान कशाला करू, हे अशा विचारानं काय असेल तुम्ही मागे राहून जासाल. कारण ज्ञान हे वाटल्यानंतर कमी होत नसते किंवा कोणाला जास्त भेटत पण नसते. डिपेंड करते की तुम्ही किती तयारी करता. ओके. आणि आणखी एक सांगणं आहे की प्रवाहामध्ये पोरं वाहत जातात आणि कोणाच तरी बॅच घेऊन येणारी भरती तुमची पूर्णपणे रगडून जाते बघा. तुम्हाला कळणार पण नाही की तुमचा अभ्यास काय अँगलने चालू आहे. जसं की नांदेडमध्ये भरपूर सारे क्लासेस आले, भरपूर सारी निगेटिव्ह मार्केटिंग करून काय असेल पोरांना वळवण्याचा प्रयत्न केला आणि पोरं पण गेले, पैसे पण भरले, पण ऍट दी एंड झालं काय, एक क्लास बंद पडल्यानंतर काय झालं की मुलांचं नुकसान झालं. शिक्षकाला काय झालं नाही, मुलांचं नुकसान झालं की त्यांनी 4-5 महिने त्या ठिकाणी टाइम स्पेंड केला, बरोबर. तर हे या प्रकारच्या गोष्टी मार्केटला होत राहतात. तर तुम्हाला पहिले चेक करायचंय की नेमकं या शिक्षकांना काय शिकवलेलं आहे. जसं की 2-3 शिक्षक युट्यूबला घ्यायला येतात, त्यामुळे त्याचा कंटेंट काय की मला जे येते तेच त्यांना शिकवत आहे की मला जे येत नाही ते शिकवत आहे, बरोबर. म्हणजे तुम्हाला पण समजलं पाहिजे की त्या ठिकाणी की मला असा क्लास लावायचा ज्या क्लासमधून मला काहीतरी एक्स्ट्रा गोष्टी मिळत आहेत, बरोबर. बेसिक तर गोष्टी कोणी पण सांगाल तुम्हाला, पण त्या बेसिक गोष्टी तुम्ही पास होणं शक्य नाही बघा. ओके. तर या सगळ्या गोष्टीचा विचार करूनच क्लास लावला पाहिजे. आणि माझं तर म्हणणं आहे की 1-2 व्हिडिओ पूर्णपणे बघितल्यानंतरच, चौकशी केल्यानंतरच तुम्ही क्लास लावायचा आहे. ओके. बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितलंच आहे. ऍप्लिकेशनचं नाव मॅथ्स बाय सचिन सर आहे. मोबाईल नंबर 2 मोबाईल नंबर आहेत आणि ओरिजिनल आयबीपीएस पॅटर्न आहे. असं का म्हणलं सर, बाकीचे काय डुप्लिकेट आहेत का, तर बाकीच्याचं माहित नाही. माझं सांगतं की ओरिजिनल आयबीपीएस पॅटर्न आहे. कारण मी स्वतः जवळपास काय असेल आयबीपीएससी, बँक पीओ, बँक क्लर्क, आरआरबी पीओ, आरआरबी क्लर्क, इन्शुरन्स या सगळ्या एक्झाम ज्या आहेत मी प्रिलिम क्रॅक आहे, मेन्स पण क्रॅक केलेले आहेत. तर मला चांगला अनुभव आहे म्हणून सांगतो की आयबीपीएस ओरिजिनल आणि जो पण कंटेंट आहे तो प्युअर काय असणार आहे आयबीपीएसच्या एक्झामला आलेला कंटेंट आहे. येस. बाकी मागच्या लेक्चरला दिलेला प्रतिसाद आणखी वाढला पाहिजे, या पण लेक्चरचा प्रतिसाद वाढला पाहिजे. येस. सगळ्यांचं थँक्यू सो मच. भेटूया पुढच्या लेक्चरला. तोपर्यंत गुड बाय, गुड नाईट. थँक्यू सो मच. येस.